अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्री 2 राजकीय गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। काँग्रेस आणि एमआयएम नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात अनेक जण जखमी झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। अकोटफैल परिसरातील गुलाब पहिलवान यांच्या हॉटेलसमोर उशिरा रात्री काँग्रेस आणि एमआयएम पक्षांच्या समर्थकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याची घटना घडली। जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने नगरसेवक अब्दुल सलाम अब्दुल करीम आणि सय्यद रहीम सय्यद हाशम यांच्या समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले। दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले असून लाठ्या आणि शाब्दिक हल्ल्यांमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली। या घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटातील प्रत्येक 2 जणांना ताब्यात घेतले। दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस निरीक्षक रहीम शेख यांनी परिसरात सध्या शांतता असल्याचे सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। एमआयएम पक्षाचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अब्दुल सलाम अब्दुल करीम यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वादविवाद होऊन गुलाब पहिलवान यांच्या हॉटेलसमोर या दोघांमध्ये मारामारी झाली। त्यामध्ये त्यांचे 2-3 एकमेकांचे 2-3 समर्थक आपसात भिडले। त्यांना जखमी झाल्याने त्यांना दवाखान्यात पाठवलेलं आहे आणि सध्या दोन्ही पार्टींचे 2 लोक आमच्या ताब्यात आहे। सध्या परिसरामध्ये शांतता आहे, कोणी अफवावर विश्वास ठेवू नये। दोन्ही पक्षांचे तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येत आहे आणि परिस्थिती शांततापूर्ण आहे।